महोदय 2021 साली 17 अपघात झाले, 2022 साली 22 अपघात झाले, 2023 साली 22 अपघात झाले, 2024 साली 38 अपघात झाले, 2025 च्या जून एंड पर्यंत 12 अपघात झाले, एकूण 111 अपघात झाले। अध्यक्ष महोदय, यामध्ये 50 लोकांनी आपले प्राण गमावले आणि पूर्णपणे ठेकेदार कंपनी या सगळ्या गलथान कारभाराला जबाबदार आहे असा माझा आक्षेप आहे। आणि खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय, आजपर्यंत अनेक वेळेला तिथं कर्मचाऱ्यांचे संप झाले। आदरणीय बाबा महाराजांना माझी विनंती आहे की महाराज साहेब, तुम्ही सक्त सूचना त्या ठेकेदार कंपनीला द्या। त्या ठेकेदार कंपनीला बोलून आपण सांगा की अशा प्रकारचा आपण जर का कारभार केला तर चालणार नाही। त्याला 2 एक्सटेन्शन आतापर्यंत बाबा महाराज दिलेले आहेत। एक एक्सटेन्शन इयर एंडला दिले, एक एक्सटेन्शन जून मध्ये देणार आहे आणि 2 एक्सटेन्शन देऊन देखील कामकाज पूर्ण झालेलं नाही। 18 जानेवारीला आम्ही एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना 27 पॉइंट दिले की या 27 पॉइंट प्रमाणे तुम्ही कामकाज करा। हिता अपघात होतात आहे, त्यांनी कुठलीही त्या पॉइंटची पूर्तता केलेली नाही आणि साध्या लोकांचे पगार तुम्ही देणार नाही, लोकसंपावर जाणार आणि लोकसंपावर गेल्यावर कामकाज त्या ब्रिजचं कसं पूर्ण होईल। त्यामुळे माझी आदरणीय बाबा महाराजांना सभागृहाच्या द्वारे विनंती आहे की बाबा महाराज, आपण पूर्णपणे त्यांना सूचना द्या, त्यांना सक्तीच्या सूचना द्या आणि हे कामकाज पूर्ण करा। लोकांचे प्राण याच्यामध्ये जातात आहे। प्रश्न घ्या। मेडिकल कॉलेजला शिकणारी मुलगी ही आपल्या घरी परत जात असताना तिचा दुर्दैवी अपघात झाला आणि त्याच्यामध्ये तिला त्याचे प्राण गमवावे लागले। असे असंख्य तिथे अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे की तुम्ही त्यांना आपल्या सक्त भाषेमध्ये टाइमलाईन घालून द्या आणि कुठलंही एक्सटेन्शन त्यांना देऊ नका आणि वेळ प्रसंगी सरकारने त्याला पेनल्टी लावावी एवढी देखील विनंती मी करतो। मंत्री महोदय। अध्यक्ष महाराज, सन्मान्य सदस्य अतुल बाबा भोसले यांनी सातारा कोल्हापूर या सातारा कागल म्हणजे या अतिशय महत्त्वाच्या विषयावर त्यांनी आज इथं लक्षवेधी मांडले आणि सध्याची परिस्थिती जी या रस्त्याची आहे त्याबद्दल त्यांनी या लक्षवेधीमधनं त्यांनी उल्लेख केला। अध्यक्ष महाराज, आपल्या माध्यमातून मी त्यांना एक थोडंफार एवढंच आश्वस्त करू इच्छितो की हे एकतर त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे काम राष्ट्रीय महामार्ग NHAIच्या माध्यमातून सातारा ते कागल रुंदीकरणाचं चालू आहे आणि नक्कीच ते असतील, अगदी मी असेल, आम्ही सर्वजण याच विभागातनं याच रस्त्यावरनं आमचं येणं जाणं असतं। त्यामुळं या रस्त्याची परिस्थिती आम्ही सगळेजण अनुभवतोय। म्हणजे सुरू झाल्यापासून कामाची गती, कामाची परिस्थिती आम्ही नक्कीच अनुभवतोय। त्यामुळे त्यांनी जी व्यथा इथं मांडली ती नक्कीच त्या व्यथेशी मी पण नक्कीच सहमत आहे। पण अध्यक्ष महाराज, मी या निमित्तानं काही थोडेफार सध्याच्या कामाची जी परिस्थिती आहे ती आपल्यापुढं या ठिकाणी मांडत आहे। अध्यक्ष महाराज, हे जे काम आहे हे कागल ते सातारा आणि कागल ते पेठ नाका असं 2 याच्यामध्ये हे काम विभागलं गेलं आहे। त्यामध्ये अध्यक्ष महाराज, या याच्यातील साधारण शेंद्रे ते कागल ते सातारा याचं जे आहे 71% काम एका याच्यामध्ये आणि कागल ते पेठ नाका याचे फक्त 48% काम अध्यक्ष महाराज म्हणजे प्रगती पथावर आहे। इतर जो याच्यातलं हे आहे शेंद्रे पेठ नाका ते शेंद्रे हे 71% काम हे याचं झालेलं आहे। आणि थोडंफार अध्यक्ष महाराज यामध्ये अनेक ठिकाणी उड्डाण पूल आहेत। सगळ्यात मोठा पूल तर जो मतदारसंघ अतुल बाबांचा आहे त्या ठिकाणीच आहे आणि त्याचं पण काम जे आहे ते बरेच दिवस चाललंय। पण ज्याचा उल्लेख त्यांनी केला की अनेक वेळेला याला मुदतवाढ दिली गेली आहे
पण या बाबतीमध्ये जे नियोजन आता विभागानं केलं आहे आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीला पण यामध्ये घेऊन, कारण हे काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे, तर त्या ह्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज मी त्यांना आश्वस्त करू इच्छितो की कागल ते पेठ नाका हे काम एप्रिल 2026 पूर्ण करण्याचं नियोजन आपला PWD विभाग आणि नॅशनल हायवेच्या लोक यांनी मिळवून केलेलं आहे. त्याचबरोबर पेठ नाका ते शेंद्रे हे सुद्धा संपूर्ण रस्त्याचं काम जे आहे हे एप्रिल 2026 ते पण पूर्णत्वाला जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात मोठा जो उड्डाणपूल आज कराडमध्ये होतोय, त्या कराडच्या उड्डाणपुलाचं ऑक्टोबरपर्यंत 2025 ऑक्टोबरपर्यंत या उड्डाणपुलाचं काम जे आहे ते पूर्ण करण्यात येईल. काही ठिकाणी अतिक्रमण वगैरे जो ROW आपला आहे त्याच्यामध्ये आहे ती पण काढण्याचं आणि त्या ठिकाणी थोडंफार ज्या काही संरक्षक त्याला भिंती वगैरे ते बांधण्याचं काम हे विभागानं म्हणजे नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं हाती घेतलेलं आहे. आणि नक्कीच या बाबतीमध्ये जे आपले नॅशनल हायवेचे संबंधित ठेकेदार आहेत त्यांना सुद्धा सक्त सूचना परत एकदा दिल्या जातील की या रस्त्याची सुरक्षा आणि या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी लागणारे जे सायनेजेस आहेत, त्यासाठी लागणारे जे रंबल स्ट्रिप्स आहेत, वॉर्डन्स जे आहेत ट्रॅफिक हे ठेवण्यासाठी आता दिलेलेच आहेत, पण अजून त्याचं जे आहे ते बारकाईने करून ज्या ज्या ठिकाणी या गोष्टी सेफ्टीच्या दृष्टीनं गरजेच्या आहेत त्या या संबंधित ठेकेदारानं केल्या पाहिजेत आणि त्या करून घेतल्या जाईल.